नमस्कार. तर दिवाळी आता संपलेली आहे आणि मला खूप सारे मेसेज आलेत की वजन वाढलेलं आहे आणि नवीन वर्षाला सुद्धा 2च महिने राहिलेले आहेत आणि आमच्याकडे वेळ पण नाहीये. तर अशा काही कुठल्या सोप्या गोष्टी आहेत का ज्याने वजन कमी व्हायला मदत होईल, जास्त खूप काही खर्च करायला नाही लागणार? असे खूप सारे मेसेज आलेले आहेत. तर वजन वाढलेलं वजन यामागे भरपूर सारी कारणं असू शकतात. तरी पण असे 5 कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपलं वजन आटोक्यात राहू शकतं आणि वाढलेलं वजन कमी सुद्धा होऊ शकतं. अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत, तर ते आपण सिक्रेट ऑफ वेट लॉस मध्ये बघणार आहोत. तर पहिलं सिक्रेट ते म्हणजे साखर टाळणं, जंक फूड आणि पॅक फूड टाळणं. तर काय, सध्या सगळ्याच गोष्टींमध्ये साखर आणि केमिकल्स या गोष्टी असतात आणि आयुर्वेदामध्ये अति मधुर रस सेवन केल्यामुळे पहिलंच जे सांगितलेलं आहे ते म्हणजे स्थौल्य आहे. त्यामुळे साखर टाळणं किंवा बंद करणं हा आपला पहिला सिक्रेट येतो. पॅक फूड, जंक फूड कमी करणं हे आपलं पहिलं सिक्रेट आहे. दुसरं महत्त्वाचं सिक्रेट आहे ते म्हणजे व्यायाम करणं अर्थातच. तर तुम्ही सूर्यनमस्कार, भुजंगासन, धनुरासन यासारखे व्यायाम करून तुम्ही वजन कमी करू शकता. सूर्यनमस्कारामुळे पोटाचा घेर कमी होतो, त्याच्यानंतर अंग लवचिक होतं, चेहऱ्यावर छान ग्लो येतो आणि सूर्यनमस्कार करण्यामागचा किंवा सांगण्यामागचा मुख्य उद्देश ते म्हणजे त्यासाठी वेळ सुद्धा खूप कमी लागतो. त्याचबरोबर तुम्ही चालणं, ब्रिस्क वॉक ज्याला आपण म्हणतो, तसेच धावणं यासारख्या गोष्टी करू शकता. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅलन्स डाएट घेणं. तर आता बाहेरचे सगळे पदार्थ बंद करायचे आणि घरचं जेवण जेवायचं की ज्यामध्ये तुम्ही 1 वाटी डाळ, त्याच्यानंतर 1 वाटी सॅलेड, 1 वाटी भाजी कमी तेलामध्ये बनवलेली, 2 फुलके किंवा 2 ते 3 फुलके तुमच्या भुकेनुसार तुम्ही घेऊ शकता आणि दुपारच्या जेवणामध्ये छानपैकी ताक घेणं यासारख्या गोष्टी तुम्ही हेल्दी गोष्टी करू शकता. आणि आयुर्वेदामध्ये असं नेहमीच सांगितलेलं आहे की आपण काय खातो यापेक्षा कसं खातो आणि किती खातो याला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. अगदी त्याच्यावर वेगळा मात्राशितीय नावाचा अध्याय सुद्धा आलेला आहे. तर त्यामध्ये आपल्या पोटाचे 4 भाग करायचे, त्यामध्ये 2 भाग सॉलिड, 1 भाग लिक्विड आणि 1 भाग हा रिकामा ठेवायला सांगितलेला आहे. की जे आजकालच्या काळात सगळे विसरून गेलेले आहेत किंवा आजकालच्या काळात पोर्शन डाएट जे आता निघालेलं आहे ते आयुर्वेदाने 5,000 वर्षांपूर्वी आधीच सांगून ठेवलेलं आहे. सो तुम्ही 1 भाग म्हणजे थोडीशी भूक असताना जेवण बंद करायचं की बाबा मी 4-5 घास अजून खाऊ शकेल, त्यामध्ये तिथेच तुम्ही थांबलं पाहिजे. हे मेन सिक्रेट आहे. आपण काय खातो याच्यापेक्षा जास्त महत्त्व याला आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कसं खातो. बसून खायचं आहे आणि सावकाश 32 वेळा चावून 1 घास खायचा आहे. याने शुगर स्पाइक्स पण खूप कमी होतात आणि हे प्रूव्ह पण झालेलं आहे. सो हा चौथा खूप महत्त्वाचा रूल आहे. सो म्हणजे तुम्ही जेव्हा खाता आणि तुम्हाला ढेकर येते तिथेच तुमचं सगळं गणित चुकलेलं असतं, कारण की त्या अन्नाची, त्या वासाची ती ढेकर असते. म्हणजे थोडक्यात पोटात कुठेच जागा, आता हवा सुद्धा बाहेर निघून गेलेली आहे असा त्याचा अर्थ. तो इतका पण ओव्हर इटिंग करतो आणि अतिमात्रामध्ये आहार घ्यायचा नाहीये, तुम्हाला हे टाळायचं आहे. त्याच्यानंतर 5वा महत्त्वाचं रूल किंवा सिक्रेट आपण ज्याला म्हणू ते म्हणजे कन्सिस्टन्सी. वरच्या 4 रूल तुम्ही 2 महिने सतत करत राहा, तुम्हाला रिझल्ट दिसल्याशिवाय राहणार नाही. हे काही खूप मोठं गणित नाहीये वजन कमी करण्यासाठी. थोडक्यात तुम्हाला लाईफस्टाईल मेनली, त्याच्यानंतर म्हणजे आहाराबाबतीत आणि व्यायामाबाबतीत तुम्हाला ती करेक्ट करायची आहेत. अजून साऱ्या भरपूर गोष्टी आहेत, पण हे 4 महत्त्वाचे रूल तुम्ही खाण्याबाबतीत आणि व्यायामाबाबतीत पाळा. थोडक्यात लाईफस्टाईल या 2 बाबतीत तरी करेक्ट करा, तरी तुमचं वजन आटोक्यात राहील, कमी येईल आणि तुमचं हेल्दी मोमेंटमकडे तुम्ही जवळ याल थोडंसं. आणि तुम्हाला या 4 रूल कसे वाटतात हे मध्ये मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की या तुम्ही गोष्टी फॉलो करताल आणि फॉलो केल्यावर कसं वाटतंय हे नक्की मेसेज करून सांगा. धन्यवाद.